नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हँडबॅग. त्याच्यासाठी मी हे लायनिंग घेतलेलं आहे. याचं माप आहे 10.5 इंच रुंदी आणि लांबीला आपण घेतलेलं आहे 6.5 इंच. 6.5 इंच घेतलेलं आहे. तसंच मेन फॅब्रिक पण मी त्याच मापाचं बरोबर कट करून घेतलेलं आहे. 10.5 इंच आणि 6.5 इंच. आता आपण याच्यावरती 3-3 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि छोटे छोटे टक्स टाकायचे आहेत आपल्याला. तिकडे ती मार्किंग करूया. मी दोन्ही साईडने बरोबर 3-3 इंच सोडले आणि मध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये टक्स टाकले. अशी बरोबर मार्किंग करून घ्यायची आणि टक्स खाली मी लांब घेतलेला आहे 3.5 इंच. तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता, कापडानुसार. जशी कापडाची लांबी आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी 3.5 इंचेसचे असे 3 टक्स बनवून घेतलेले आहे. आता आपण आपली हँडबॅग स्टिच करूया. याच्यावरती आपण ही टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे. आता हे जे आपलं लायनिंग आहे ते आपण मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेऊया. चारी साईडने व्यवस्थित जॉईंट करून घेतलेलं आहे आपलं मेन फॅब्रिकला लायनिंग. आता हे जे टक्सची मार्किंग केलेली आहे आपण, त्याला आपण स्टिच करून घेऊया. ह्या साईडला 3 आणि दुसऱ्या साईडला 3 असे 6 टक्स होतील आपले. म्हणजे मी 6 टक्स बरोबर स्टिच करून घेतलेले आहेत. टक्सची लांबी आपल्याला ठेवायची 3.5 इंच. तुम्ही ती कमी जास्त पण ठेवू शकता. ही पट्टी आहे. आता इकडे मी जे आपली ओपन साईड राहणार आहे तिकडे आपण ही पट्टी जॉईंट करून घेऊया. पट्टी जॉईंट करून झाली आहे बघा. आणि जे खालच्या साईडला आहे ते मी स्टिच करून घेतले. दोन्ही खालच्या साईडला मी थोडासा गोलाकार घेतलेला आहे बघा. म्हणजे थोडा हँडबॅगला आकार येण्यासाठी हा गोलाकार घेतला आहे दोन्ही साईडने. हलकासा घ्यायचा, जास्त नाही, थोडासा गोलाकार घ्यायचा. आता आपण बघूया हँडबॅग कशी दिसते. बघा, खरोखर सुंदर दिसते. त्याला टक्स दिल्यामुळे ते छान आकार आलेला आहे आणि खाली थोडासा गोलाकार केला आहे मी. आता आपण त्याच्यासाठी बेल्ट तयार करू. बेल्ट मी स्टिच करून घेते आणि बघा आता आपली हँडबॅग कशी दिसते. हँडबॅगचा आकार खूप छान आलेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. असं बघितल्यावर वाटणार नाही आपण घरी स्टिच केली आहे म्हणून. मार्केटमध्ये जाऊन पैसे घालण्यापेक्षा आपण घरी जे थोडंफार कापड बाकी राहिलेलं आहे त्याच्यामधून आपण अशी सुंदर हँडबॅग बनवू शकतो. तुम्हाला माझी हँडबॅग आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.